सायलीच्या भावाचंही तिच्यावर प्रेम होतं ना? सायली काय म्हणते रोहिणी? खरे हे? त्याच्यामध्ये आणि नीलांबरीमध्ये काय नातं होतं हे जरा आठवून बघ ना सायली. हे खरंच आपल्याला कळायला हवं आहे. प्लीज आठवून बघ एकदा काय होतं त्या दोघांमध्ये. सांग ना. रुद्राबद्दल बोलण्यात आता काही अर्थ नाहीये. तो मेलाय. आणि आजची सर्वात महत्त्वाची बातमी, मुंबई पासून दूर असलेल्या साई रिसॉर्ट मध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळून आलेला आहे. सॉरी. मला माहितीये तू माझ्यावर नाराज आहेस. ज्या काळात तुला माझी सगळ्यात जास्त गरज होती त्या काळात मी तुझ्याबरोबर नव्हतो. पण तू जरा माझी परिस्थिती समजून घे ना. खरंच आपण सगळेच त्या काळामध्ये डिप्रेशन मध्ये होतो. माझी परिस्थिती जरा जास्त गंभीर होती. त्याआधी माझी आई गेली होती. तिच्या जाण्यामुळे मी पुरता खचलो होतो. मी कधीच तिच्यासाठी काहीही करू शकलो नाही. तिच्या मृत्यूला मीच जबाबदार आहे असं कायम मला वाटत आलं. आणि त्यानंतर लगेचच नीलांबरीच्या जाण्याची घटना घडली. मी सहन नाही करू शकलो. माझी मानसिक स्थिती पूर्ण ढासळली होती. मी कुणाचेही फोन उचलले नाहीत, कुणालाही फोन केले नाहीत. मनात सतत भीती आणि अपराधीपणाची भावना ही घेऊन जगत होतो. या सगळ्या प्रवासात मला माझ्या बाबांनी खूप साथ दिली. ती एकच व्यक्ती अशी होती ज्यांनी मला समजून घेतलं आणि या परिस्थितीतून बाहेर काढलं. ते जर नसते तर कदाचित आज मी कुठल्या तरी मेंटल असायलम मध्ये सापडलो असतो तुला. बघ, मला माहिती आहे की घडलेल्या घटनांबद्दल आता बोलून काही उपयोग नाही. पण मला माझी चूक कळली आहे. समोरच्याला माझी सगळ्यात जास्त गरज असताना कधीही मी तिथे नसतो. माझ्या आईच्या वेळी मी नव्हतो. नीलांबरी आपल्याला हाका मारत होती तरीही मी काही मदत करू शकलो नाही. आणि तुझ्याबरोबरही मी नव्हतो. पण मला आता हे ओझं बाजूला सारायचंय. ते दोघी या जगात नाही आहेत, पण मला तुझी माफी मागायची आहे. सायली, आय एम सॉरी. मी हात जोडून माफी मागतो. आय एम सॉरी. विक्रांत, प्लीज असं काहीतरी बोलू नकोस. हे बघ, त्यावेळेला जे काही घडलं ना तेव्हा मलाही खूप राग आला होता. मला. पण नंतर मला कळून चुकलं. त्या सगळ्याला ना परिस्थिती तितकीच जबाबदार होती. आपण सगळे इतके गोंधळून गेलो होतो की काय करायचं कोणालाच काही कळत नव्हतं रे. पण विक्रांत, तेव्हा सतत वाटायचं आपल्याला धीर द्यायला, आधार द्यायला कोणीतरी असा. बाकी सगळ्यांचं जाऊ दे, तू हवा होतास विक्रांत. मला आधार द्यायला तू हवा होतास.
हे बघ, मी तुला शब्द देतो, मी तुला यापुढे कधीही सोडून जाणार नाही. तू जेव्हा मला हाक मारशील तेव्हा मी तिथे हजर असेल तुझ्यासाठी. एक विचारू, जर या अवघड परिस्थितीतून आपण सही सलामत वाचलो तर माझ्याशी लग्न करशील? ए बाबूराव, बाबूराव, तू रोहिणी झोपली, तिच्या जवळ जरा थांब ना. ठीक आहे, हरकत नाही. पण मला सांगा, मला इथं थांबायचं, तुम्ही चालला कुठं? अरे ती सतत अर्धपोटी राहिल्यामुळे ना तिची खूप चिडचिड होते रे. आणि मी ऐक ना, मी पटकन जातो, काहीतरी खायला मिळते का बघून येतो. हा, तिला कसले कसले भास पण व्हायला लागले. अरे देवा, कसले भास होत आहेत? अरे मगाशी काय झालं, ती अचानक घाबरली आणि एकदम म्हणाली की ऐक ना, जाऊ दे ना, ते महत्वाचं नाहीये. तू आता तिच्याजवळ थांबणं महत्वाचं आहे. हा, मी सांगितलं तेवढं कर ना तू. ऐक ना, मी जातो, पटकन काहीतरी खायला घेऊन येतो. हा, तुम्ही बिनगोड जावा, माझी पोरगी असा काय करता? जा, मी आहे. जावा, तुम्ही जाऊन या. बिनगोड जा. हो, पुढे जाऊ नको. तुम्ही आल्याशिवाय जात नाही, मग तर झाला. बाबूराव, बाबूराव. अरे देवा, आता ते शेटचा आवाज काय खिस्टरीने केले आणून? बाबूराव, हो सत्यशेठ, तिकडे आहे मी. सत्यशेठ, मी आलो. तुमची हाय का ऐकली? मी बोललो, पण मी येतोय तरी पण तुम्ही बोबाल तर काय झाला तर काय? दारू पाहिजे मला. काय ऐकू येत नाही का? एकदा सांगून दारू पाहिजे. अरे माझ्या कर्मा, म्हणजे नुसत्या फिल्टवणीसाठी तुम्ही एवढे बोंबलत होता? फालतूची बडबड बंद कर आणि दारू आणून दे मला. चल. हा, फिल्टवणी सगळी संपली आहे. मी मागच्या टायमात तुम्हाला सांगितलं नाही काय? ती आमच्यासाठी, तुझ्याकडे असेल ना ती आणून दे पटकन. चल. असं काय करता? मग इथे बाकी सगळी ती खाण्यापिण्याची तडफडत आहेत आणि तुम्ही निव्वळ ते फिल्टवणीसाठी? जास्त शहाणपणा करू नको. तू तुझ्यासाठी एकतरी बाटली ठेवली असेल ती आणून दे पटकन. चल. माझ्यावर विश्वास ठेवा. असं काय करता तुम्ही? तुला शेवटचं विचारतोय मी, दारू आणून देणार आहेस का नाही? तुमच्या काळजाला काहीतरी लागलेलं दिसतंय हो. एवढी अशी तगमग व्हायची नाही, पण काय झाला तरी काय?
मी तुला शब्द देतो, मी तुला यापुढे कधीही सोडून जाणार नाही. तू जेव्हा मला हाक मारशील तेव्हा मी तिथे हजर असेल तुझ्यासाठी. एक विचारू, जर या अवघड परिस्थितीतून आपण सही सलामत वाचलो तर माझ्याशी लग्न करशील? जिच्यावर आपलं प्रेम असतं तिला आपलं प्रेम जेव्हा कळतच नाही ना, त्रास होतो. ते दारू आणून दे रे, दारू आणून दे. जा आणतो. माझ्या ध्यानात आलं आता मुरलेली दवा आणतो तुमच्यासाठी. वाईच कल काढा, वाईच कल काढा. अभ्या, 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 अभ्या तू आत आहेस का? अभ्या, 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 सायली, सायली, सांगतो कुठे गेला? अभ्या, अभ्या, सांगतो कुठे गेले? काही नाही होणार. हा, येतील सगळे, इथेच असतील ना बाळा. काही नाही, काही नाही. अभ्या, सायली,
गेले हे? असे कसे गेले न सांगता? मी असं नाही करणार. असं कसं केलं मला? अभ्या